माहितीये आपण एकादशीचा उपवास का करतो? एकादशी कोण होती? यामागे पद्म पुराणातील एक सुंदर कथा आहे. युगात मूर नावाचा एक डेंजर राक्षस होता. त्याने इंद्रलोक जिंकून सर्व देवतांना हाकलून लावलं. मग सगळे देव भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू आणि मूर राक्षसामध्ये हजारो वर्ष हे युद्ध चाललं. युद्धात थकल्यावर भगवान विष्णू बद्रिकाश्रमातील एका गुहेत विश्रांतीसाठी गेले. विष्णू झोपलेले असताना मूर राक्षसाने त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य शक्ती एका तेजस्वी देवीच्या रूपात प्रकट झाली. त्या देवीने फक्त फुंकर मारून त्या राक्षसाचा वध केला. भगवान विष्णू हे पाहून प्रसन्न झाले. त्यांनी त्या देवीला नाव दिलं एकादशी आणि तिला वरदान दिलं, जो कोणी या दिवशी व्रत करून तुझी पूजा करेल त्याची सगळी पापं नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल. त्यामुळे एकादशीचा उपवास हा पापांपासून मुक्ती आणि आत्मिक शुद्धीकरणासाठी केला जातो. उपवासाबद्दल अजून डिटेल माहिती हवी आहे? मग फॉलो करा आमच्या YouTube चॅनलला.